दीपाला साक्षीला देऊ ऍक्च्युली मी अमरावतीत होते आणि मला फोन आला की अशी कॉम्पिटिशन आहे यवतमाळात आणि मॅडम तुम्ही येणार का. खास करून अनुज आणि शुभमचं मी आभार मानते, कारण खूप बरं वाटतं जेव्हा अशा ठिकाणी येऊन तुमच्यातलं एक व्हायची संधी मिळते आणि तुमच्यात समोरून जायला चान्स मिळतो. त्यासाठी मी खरंच शुभम आणि अनुजचं आभार मानते की त्यांनी मला इथे बोलवलं आणि त्यांनी मला सांगितलं की हॉल वगैरे घेऊन आले की मला वाटलं अरे आपण आता विदर्भात चाललोय, खूप थंडी असणार तर आपण घेऊन निघूया. पण इथे आल्यानंतर इतकी गरमी, मीच कंटाळले. ते जॅकेट वगैरे सगळे ठेवून दिले आतमध्ये. म्हटलं काही उपयोग नाही आहे सगळ्याचा, आपण चुपचाप नॉर्मल जाऊया, कारण नॉर्मलच आपल्या ह्या सगळ्या वातावरणाचा आतमध्ये राहणारी मी अशा छोट्या छोट्या स्टेजवरून डान्स करत करत मोठी झालेली आहे. माझे गुरु माझे आई बाबा, त्यांचा हात पकडून मी मोठी झाली. आज इथे इतके छान छान बाल कलाकार दिसतायत मला, किती बरं वाटतंय मला. किती गोड दिसतेस तू, आवाजच खुशी आहे ना तुझ्या, त्यामुळे तू कसं केलं आणि तू खूप छान दिसत होतीस. तू 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 हात भरून आलो या, लई दुरून आलो या, आणि तरुण धाडी भारी परफ्यूम मारून आलो या. आज संध्याचा